नमस्कार, संवाद जनतेशी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत संगमनेरच्या धांदरफळ या गावामध्ये आलेलो आहोत. आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते उमेदवार आहेत, त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणते विकास कामं झालेली आहेत या विषयाची चर्चा करण्यासाठी आज आपण धांदरफळ ह्या गावामध्ये आलेलो आहोत. आपण पहिल्यांदा या ग्रामस्थांशी थोडक्यात चर्चा करणार आहोत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा प्रचार वगैरे आता हळूहळू सुरू होतोय. हळूहळू उमेदवार आता भेटीगाठी घेतात. आता ह्या प्रचारामध्ये कोणाची हवा आहे? अजून कुठे हवेचे काही प्रश्न नाही अजून काहीच कोणाची सुरुवात आहे बा. मग हे कोणाची हवा नाही अजून नाही हवा. मग कोणाची हवा राहील? काय अजून काही सांगता नाही. फिक्स सांगताच येत नाही. तुम्हाला खासदार माहिती आहे? खासदार माहिती आहे ना. काय नाव त्यांचं? लोखंडे. काही कामं केले असतील ना त्यांनी या गावात? आलेच नाही इकडं आलेलीच नाही लोखंडी. 5 वर्ष झाली. 5 वर्षात कुठल्याही प्रकारचं इकडं संगमनेर तालुक्यात, अकोले तालुक्यात कुठल्याही प्रकारचं विकास काम झालेलं नाही. पक्ष कुठलाही असो, पण काम महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. सर्वसामान्य. तुम्ही अजून खासदारांना पाहिलंच नाही? पाहिलेलंच नाही. फक्त प्रचाराला आले होते तेवढंच बघितलं. आता माझे खासदारांना पाहिलं असेल? माझी खासदारांना बघितलेलं आहे. कोण आहे ते? खूप भरपूर वेळा आलेले खासदार भाऊसाहेब वागचौरे. त्यांनी काय कामं केली? भरपूर विकास कामं केलेली. काय कामं केली? काय नाव असेल ना? काही सभागृह बांधले, जिल्हा परिषदेची शाळा बांधली, भरपूर काही अशी विकास कामं केलेली. म्हणजे लोखंडेंनी काहीच कामं केली नाही? कुठल्याही प्रकारचं काही काम केलं नाही. म्हणजे आता कोणाची हवा राहील? शक्यतो भाऊसाहेब वागचौरेंचीच हवा राहील. ते तर आता अपक्ष आहेत. जनता आहे. काय बाबा, कोणाची हवा? भाऊसाहेब वागचौरे. आणि लोखंड्यांची का नाही? लोकांनी आले नाही इकडे, काम नाही केलं. काहीच कामं केली नाही? भाऊसाहेब खासदार असताना पुष्कळ कामं केली ते गावावर. म्हणजे आता लोखंड्यांवरती तुम्ही नाराज आहे? मग कोणता आता खासदार कोणता निवडून द्याल? भाऊसाहेब वागचौरे. आणि लोखंडे का नको? कामं नाही केली म्हणून नाही द्यायचे. मग बाकी आता काँग्रेसचे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. नाही ते भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरे. म्हणजे आपण पाहिलं एकदम सर्वसामान्य ग्रामस्थांशी आपण चर्चा करतोय. यामध्ये अनेक नाराजी देखील आहेत. काही उमेदवार या गावापर्यंत पोहोचलेले नाहीत. काही खासदार जे होऊन गेले ते देखील ह्या गावामध्ये पोहोचलेले नाहीत. काय काका, कोणाची हवा? लोखंडे. नाही भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरे. हां. ते लोखंडे म्हणतायत. नाही ते काय ते लोखंडी आम्ही अजून पाहिलाच नाही. कसा आहे, काळा आहे का डावळा आहे? तू जर अजून पाहायला झाला नाही इथं तर त्याला कसं काय द्यायचं? आणि कुठलं काही कामही नाही ना. त्यांनी पाहिलेलंच नाही. नाही, तो आमच्या पक्षाचा उमेदवार आहे आणि पक्षाचा असल्यामुळं आम्ही लोखंड्यांचाच मतदान करतो. तुम्ही कोणत्या पक्षाचे? बीजेपीचे. हां. बाबा तुम्ही? नाही, मी तसा काँग्रेसचाच आहे, पण भाऊसाहेब वागचौरे निवडून द्यायचं आहे आम्हाला. आणि मग तुमचे उमेदवार काँग्रेसचे कांबळे? नाही ते पडले तरी चालतील. ते काय, ते कुठे आम्ही पाहिले? हां, ते आम्ही अजून पाहिलं नाही. कुठं काही त्यांचं कुठं काही आम्हाला कुठं निशाणाच दिसत नाही त्याचा. आणि मग आता आम्हाला तो भाऊसाहेब वागचौरे कामं केलीत आमची. काय कामं केली? त्यांनी गंज सभा मंडप दिलेत. याचं रामेश्वरच्या मंदिराला हे दिली, देणग्या दिल्यात. मराठी शाळेची कामं केलीत. बाकी तू एकाही खासदारांना 35 वर्ष बाळासाहेब विखे खासदार होता. कधी गावाला सुद्धा माहीत नव्हता का बा कुठं काय येतं कुठं काय राहतंय म्हणून. एकदम वेगळी प्रतिक्रिया आहे. पक्षाची मात्र कोणतीही बाजू त्यांनी लावून धरली नाही. कामाचाच खासदार निवडून देणार अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. काय डॉक्टर, कोणाची हवा? या शिर्डी मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षापासून खासदार सदाशिव लोखंडे हे कार्यरत आहे. परंतु स्थानिक राजकारणाला त्यांच्या दबावाला बळी पडून इथं स्थानिक अकोल्याचे आमदार, संगमनेरचे आमदार, राहतेचे आमदार यांच्या दबावाला बळी पडून त्यांची जी कामाची पथक आहे ती सामान्यांच्या दृष्टीने थोडीशी अधुरी आहे. परंतु मागही 17 दिवसामध्ये लोखंडे साहेब कोणाला परिचित नसताना खासदार झाले आणि मोदी लाटेमध्ये ते निवडून आले. आणि आतासुद्धा लोक खासदार लोखंडेंना मत न देता मोदींकडे पाहून मतदान करणार आहेत. लोखंडे साहेब जरी या गावात एकदा आम्ही सुरुवातीला लोखंडे साहेब जेव्हा खासदार झाले
त्यावेळेस एक नितीन मुळे कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा मेळावा घेतला होता. ह्याच बाजारतळावर ह्याच जागेवर घेतला होता. त्यावेळेस ते आले होते आणि एकदा आमच्या पलीकडे धांदरफळ खुर्दला एका ठाकर समाजाच्या मुलीला बिबट्याने नेलं होतं. त्यावेळेस त्यांची धावती भेट धांदरफळला झाली. माझ्या हॉस्पिटलला ते आले होते. पण एक असा उद्घाटनाचा कार्यक्रम काही लोखंडे साहेबांनी घेतला नाही. तर लोखंडे साहेबांकडून मी स्वतः 5 हायमॅक्स ह्या गावासाठी आणले. त्याचप्रमाणे काही काँग्रेस आघाडी काही सर्वपक्षीय आघाडीच्या नेतृत्वाखाली रानमाळा येथे एक भैरवनाथासाठी 5 लाखाचा सभामंडपसुद्धा त्यांनी मंजूर केला आहे आणि इथं श्रीराम मंदिरासाठी सुद्धा 2 लाखाचा निधी सभामंडपासाठी प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे हे कार्य करत असताना जिल्हा परिषद शाळेला सुद्धा त्यांनी काही लॅपटॉप दिले. ठीक आहे डॉक्टर, परंतु लोखंडे साहेबांची ही जरी पडद्याआडची भूमिका असली पण ती सामान्य माणसापर्यंत पोचलेली नाही याची आम्हाला खंत वाटते. आणि राहिला प्रश्न शिर्डी मतदारसंघाचा, या शिर्डी मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे जे माजी खासदार होते, ज्यांचा सतत जनतेशी संपर्क आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखा कार्यात 10व्या 13व्या लग्न कार्यामध्ये त्यांचा प्रत्येक घराशी संबंध आहे. तर निश्चितच अपक्ष म्हणून सुद्धा ते टफ फाईट खासदार लोखंडेंना देऊ शकतील. परंतु या ठिकाणी आत्ताच उमेदवारी भाऊसाहेब कांबळेंची जाहीर झाली काँग्रेसकडून. तरीही मला असं म्हणायचं आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे सांगलीसाठी आणि शिर्डीसाठी आग्रही आहे. कदाचित असंही होऊ शकतं शेट्टींना ही जागा संतोष रोहम या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या रूपानं मिळू शकते आणि भाऊसाहेब कांबळेंची सुद्धा उमेदवारी या ठिकाणी जाऊ शकते. जर भाऊसाहेब कांबळेंची या ठिकाणी उमेदवारी गेली तर लोखंडे हे आरामशीर निघतील. परंतु भाऊसाहेब कांबळेंची उमेदवारी नसली आणि संतोष रोहम असतील तर तिरंगी फाईट होईल. आणि भाऊसाहेब वागचौरे जरी अपक्ष लढले, या दोघांच्या फाईटमध्ये कदाचित जर काँग्रेस उमेदवार असेल तर तो निघू शकेल. ठीक आहे, तुमची देखील भूमिका पोचलेली आहेत. यांनी सांगितलंय का धांदरफळ गावामध्ये विकासाचा जो आता पाडा वाचला लोकांनी कामं केली झालीत का? नाही ते झालेलेच दिसत नाही. मग झाले ते तर म्हणतात आता हायमॅक्स आणलेत, सभा मंडपासाठी निधी दिलेला आहे वगैरे वगैरे. आता ते जरी आणले असतील पण ते सर्वसामान्य माणसांना जनतेला माहीत नाही ना. हा, मग ते कशामुळे कमी पडले ही माहिती तुमच्यापर्यंत का पोहोचली नाही? काय कारण आहे? त्यांनी जनतेशी कधी संपर्कच ठेवला नाही. ठीक आहे, म्हणजे जनतेशी संपर्क ठेवला नाही म्हणून ते कामं तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. काय सांगाल मला, कोणाची हवा आहे आता सध्या भाऊसाहेब वागचौरेंची? लोखंडेंची का नाही? लोखंडीची 5 वर्षामध्ये निवडून आल्यापासून त्यांनी 2च वेळेस आमच्यामध्ये गावामध्ये एक धावती भेट दिली. त्यानंतर कोणतंही एक काडीचं सुद्धा विकास काम नाही. 5 वर्षामध्ये कधी कोणत्या कार्यकर्त्याचा, सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केले, कोणते कामं घेऊन गेले तर त्यांच्या फोनला प्रत्युत्तर नाही, फोनसुद्धा उचलती नाही. आपण जनतेने त्यांना निवडून दिले का ते स्वतः निवडून आलेले नाही. 13 दिवसामध्ये आलेत. 13 दिवसामध्ये लोकांनी मोदीच्या लाटेमध्ये त्यांना निवडून दिलं, पण त्यांनी जनतेमध्ये संपर्क ठेवावा लागत होता, जनतेचे विकास कामं करावं लागत होती. यामध्ये जनतेला त्यांनी कोणतंही काम केलं नाही. त्याबद्दल आम्ही नाराज आहे. लोकांनी. ठीक आहे, तुम्ही आता सेनेचे खासदार जे आहेत त्यांच्यावरती नाराज आहेत. मला एक सांगा, मग तुम्ही काँग्रेस पर्याय का निवडत नाही आता? नाही, काँग्रेस नाही, शिर्डी आम्ही सगळे मोदी साहेबांना मानणारे लोक आहेत आम्ही. त्यामुळे भाऊसाहेब वागचौरे जरी निवडून आले म्हणजे तुमच्याकडे पर्याय आहेत. म्हणजे तुमच्याकडे पर्याय आहेत. ठीक आहे, यांच्याकडे पर्याय असल्यामुळे यांनी त्यांची बाजू देखील मांडलेली आहेत. काय सांगाल, कोणाची हवा? आमच्याकडे काँग्रेसची हवा आहे. काँग्रेसची हवा. काय सांगाल, काँग्रेस या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर कोणकोणती महत्त्वाची कामं होतील ना, सगळे महत्त्वाचे कामं होतील. त्यांनी जे निवेदनपत्र दिलेले आत्ता ते सगळे कामं करणार. ते राहुल गांधींनी जे आता हे केलं आहे ना ते सगळे कामं होणार. आणि आता या दोघांच्या फाईटमध्ये भाऊसाहेब कांबळेच निवडून येणार. वागचौरे ठीक आहे, चांगलं काम केलं, एकदम योग्य केलं त्यांनी, पण त्यांनी कोलांटुडी खाल्यामुळं त्यांना हा पश्चाताप आता होणार आहे. ते येऊ शकत नाही. लोखंडेनी तर तोंडच दाखवू नाही परत, कारण ते आले नाही, कोणाकडे गेले नाही, कोणचं कामही केलं नाही. गावातून किती टक्के काँग्रेसला मतदान होईल तुमच्या ह्या गावातून? आमचं हे गाव नाही, आमचं कवठी धांदरफळ आहे. आमच्या गावात जवळजवळ काँग्रेससाठी 80-82% मतदान आहे. ठीक आहे, काँग्रेसचे आहेत ते काँग्रेसची त्यांनी भूमिका देखील मांडलेली आहे. संदीपराव आपल्याबरोबर आहेत. एक सामाजिक कार्य त्यांचं असतं, खूप मोठा मोलाचा वाटा देखील असतो. संदीपराव, काय सांगाल, कोणाची हवा आहे आणि
काय आता जनतेने कसा मार्ग निवडायला पाहिजे, काय पर्याय निवडायला सध्या पाहिजे? इकडे तर भाऊसाहेब वागचौरे आणि कांबळे दोघांमध्ये टक्कर होईल. लोखंड्यांचा तर विषयच नाही, ते कधी आले पण नाही. आमच्या गावामध्ये एकदा चक्करला आले, मुलांनी अडवलं त्यांना अडवलं म्हणे गावात हायमॅक्स नाही साहेब, हायमॅक्स पाहिजे. ते म्हणे PAला म्हणे लिहून घ्या म्हणे तुमचं काय असेल ते तक्रार, तुमचे PA हायमॅक्स तुम्हाला मिळून जातील. आज 5 वर्ष झाले हायमॅक्सचा पाईपसुद्धा त्यांनी लावलेला नाही आमच्या गावामध्ये. तेव्हा शिवसेनेचा विषयच नाही. एक तर काँग्रेस किंवा भाऊसाहेब वागचौरे अपक्ष. काय वाटतं कोणाची हवा? भाऊसाहेब वागचौरे. लोखंडे का नाही? आता जे कामच केलेलं नाही तर मग ते गावामध्ये चक्कर नाही, काही नाही. मग याला पर्याय काँग्रेस पण आहे. हां, याला काँग्रेस पर्याय पण आहे तुम्हाला. आता तुमच्या पुढे एक नवीन पर्याय आहे, काँग्रेसचा पण आहे. नाही पण जे काम करेल त्याला महत्त्व आहे. ठीक आहे, म्हणजे काम करील त्यालाच तुम्ही महत्त्व देणार आहेत. आपण पुन्हा एकदा आता शेवट एकदम थोडक्यात विचारणार आहोत या ग्रामस्थांना. काय वाटतं, आता तुम्ही एक युवक म्हणून सांगा, युवकांच्या अनेक समस्या आहेत, मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अशा कोणत्याही मोठ्या MIDC नाही आलेल्या अनेक बेरोजगार तरुण आहेत. या तरुणासाठी कोणत्याही खासदाराने आजपर्यंत महत्त्वाचे प्रश्न गांभीर्याने हात घातलेला नाही. एक युवक म्हणून तू काय सांगशील, त्यांच्या काय समस्या म्हणशील? युवक म्हणून तर खरं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. टेक्निकल जॉब अवेलेबल नाही आहेत. आपण बघतो फक्त मंत्री लोकांनी आजपर्यंत सहकार संस्था उघडलेल्या आहेत. कारखानदारी किंवा MIDC ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. तरी आम्हाला सर्वांना भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडूनच जास्त अपेक्षा लागलेल्या आहेत. सदाशिव लोखंडे यांनी तर जनसंपर्क 5 वर्षामध्ये तोडलेलाच आहे. काँग्रेसचं तर फक्त त्यांचं सहकार संस्था वाढवण्यामध्ये जोर लावलेला आहे. तर टेक्निकल जॉब वगैरे MIDC अनेक अशा कारखानदारी संस्था निर्माण होणं या मतदारसंघामध्ये गरज आहे. त्यातूनच तरुणांना रोजगार मिळू शकेल. तुम्हाला तर आता पर्याय काँग्रेस पण आहे, कांबळे पण आहेत उभे. नाही, कांबळेंचा विषय नाही, कारण 25%सुद्धा काँग्रेसची लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद नाही आहे. सहकार आता विखे थोरात यासारखे मातबर नेते दुसरा कोणी उमेदवार या ठिकाणी तयार होऊ देणार नाही. काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाडण्यासाठीच उभा केलेला असतो. तो काही निवडून येण्यासाठी हे लोक उभा करत नाही. त्यामुळे कांबळेंचा तर या निवडणुकीमध्ये विषय नाही. म्हणजे कांबळ्यांचा हा बळी, कांबळेंचा बळीच आहे. जसा आठवलेंचा बळी दिला गेला, कांबळेंचा हा थोडक्यात बळीच आहे. ठीक आहे, त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आहेत. मला अगदी थोडक्यात सांगा, आता शेवट आपल्या आदिवासी भाग आहे, एकदम सर्वसामान्य हा भाग आहे. या भागामधून आता लोक कोणता पर्याय निवडतील? सगळ्यांनी आश्वासनं दिले, कोणीही कामं केलेली नाही असं लोकांचं म्हणणं येतं आहे. आता तुम्ही काय सांगाल शेवटची एकदम अगदी थोडक्यात? तर याकडे जास्त करून लोक जे लोक काम करणारे त्यांच्याकडे लक्ष देतील. कारण की आता लोक पहिल्यासारखे राहिलेले नाही. आता जनता हुशार झालेली, सर्वसामान्यापासून तर फार मोठ्यांपर्यंत हुशार झालेली. आणि शक्यतो जो काम करणारा खासदार त्यालाच लोक निवडून. आता हे समोरचे आता जे 3 उमेदवार आहेत, एक युतीचा, एक महायुतीचा, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष. यामध्ये जर यांचे शैक्षणिक पात्रता पाहिली तर याच्यातला भाऊसाहेब वागचौरे सोडलं तर कार्यकर्ता नाही, याच्यात उमेदवार नाही. एकाचं शिक्षण 5वी नापास, एकाचं शिक्षण 7वी नापास. हे जर लोकसभेमध्ये जाऊन काय दिवे लावणार आहेत? सामान्य नागरिकांचे काय प्रश्न मांडणार आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याच्यात सामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी एक मतानं भाऊसाहेब वागचौरेंना निवडून दिलं पाहिजे. त्यांची शैक्षणिक पात्रता चांगली, काम करण्याची पद्धत चांगली. मात्र ते आता अपक्षमधून उमेदवारी करतात, ते निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? हो, 100% लोक, कारण की दोन्ही पक्षांना वैतागलेले आहेत. यांनी 5 वर्षामध्ये काही नुसते आश्वासनच दिले, यांनी कोणतेही काम केलं नाही. त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा खासदार भाऊसाहेब वागचौरे. मी आता ज्याप्रमाणे सांगितलं की लोक आता यांना वैतागलेत, लोक खासदारांना वैतागलेत की सरकारवरती नाराज आहेत? नाही, सरकारवरती नाही. मोदी सरकारचं वरती काम चांगलं आहे, पण इथं लोकल पातळीवरती हे खासदार 5 वर्षात नुसते आश्वासनच देतात. इथं काडीचंही काम करते नाही. यांनी सामान्य आता तरुण पिढी इतकी बेरोजगार आहे, तरुण पिढीला अक्षरशः रोजगार नाही आहे. यांनी काहीतरी तरुण पिढीसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, पण याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. शेतकऱ्यांचे इतके मोठमोठे प्रश्न आहेत. इथं पाणी प्रश्न इतका मोठा आहे. आता उन्हाळ्यामध्ये जर निळवंडीचं पाणी जर आपण याला जायकवाडीला सोडलं, आता जायकवाडीचं पाणी आटलं आहे. आता हे परत हे मातब्बर नेते कारखानदारीवाले यांनी एकमताने इकडं खाली जायकवाडीला पाणी सोडलं तर इथं शेतकऱ्यांचं मरण होईल. आता अक्षरशः आत्ताच पाणी नाही लोकांना प्यायला, तर एप्रिल मे मध्ये काय परिस्थिती राहील ही खूप वाईट मोठी समस्या ही आपण सातत्याने पाहत आलोय. काय सांगाल शेवट, काय पर्याय निवडाल? नाही, बरोबर आहे. यांनी जे सांगितलं तोच पर्याय ते योग्य. मी काय म्हटलं, एक मिनिट डॉक्टर, मला
पर्याय सांगा, लोक आता कोणता पर्याय निवडतील? कारण आता काँग्रेस आघाडीचं सरकारचे देखील कामं पाहिलेली आहेत, या 5 वर्षात सेना भाजपाच्या सरकारचे कामं पाहिलेली आहेत आणि या खासदारांवरती प्रचंड लोकांची नाराजी आहे. भाऊसाहेब वागचौरेंवरती खूप नाराजी आहे, कारण त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांच्यावरती खूप नाराजी आहे. लोकांनी चेहरा पाहिलेलाच नाही म्हणून ती एक नाराजी. भाऊसाहेब वागचौरे गेल्या पंचवार्षिकच्या आधी ज्यावेळेस शिवसेनेकडून उभे राहिले त्यावेळेस चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्याच्यानंतर ह्या 3 आमदारांच्या राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी त्याला रामदास आठवलेंसारखं बळीचा बकरा झाला. त्यानंतर त्यांनी आता अपक्ष लोकांचा फार विश्वास त्यांच्यावर आहे आणि काही लोकांमध्ये असं मतमतांतर राहणार आहे की लोखंडेंना मत म्हणजे मोदींना मत, परंतु आपला खरा हक्काचा माणूस, कामाचा माणूस कोण असेल तर भाऊसाहेब वागचौरे, म्हणजे आपल्या घरातला माणूस. म्हणून जास्तीत जास्त जे लोक आहेत त्यांचा भाऊसाहेब वागचौरेंवर असा प्रचंड दांडगा विश्वास आहे. म्हणजे खरी फाईट यांच्यात होईल आणि आता वरचे पक्ष ठरवतील भाऊ कांबळेंची उमेदवारी राहील का स्वाभिमानी शेतकरी संघटनेची का वंचित बहुजन आघाडीची कोणीच तरी तिथं उमेदवारी राहील. परंतु कांबळेंची जर राहिली उमेदवारी तर निश्चित तिरंगी फाईट होईल. पण दोघांच्या फाईटमध्ये कधी कधी असंही होऊ शकतं की भाऊसाहेब वागचौरेंचे काही मतं आणि लोखंडेंचे काही मतं ही विभागणी होऊन भाऊसाहेब कांबळेंचा सुद्धा या ठिकाणी निश्चितच फायदा होऊ शकतो. परंतु भाऊसाहेब कांबळे नसतील आणि दुसरी जर स्वाभिमानी शेतकरी जागा असेल तर निश्चित आमच्या भाऊसाहेब वागचौरे या ठिकाणी निवडून येतील. आणि लोखंडे साहेबांनासुद्धा मी ह्या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो का तुम्ही जर चुकून काही टक्क्यांमध्ये बसत असाल निवडून येण्याच्या तर पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही सर्व जनतेशी नाळ तोडून देऊ नका, नाही तर पुढची पंचवार्षिकसुद्धा तुम्हाला जड जाईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड ज्वलंत प्रश्न आहे. निश्चित भाऊसाहेब वागचौरेंनी 182 गावांसाठी ज्या 14 मान्यता लागतात केंद्रीय पातळीवर त्या निश्चित भाऊसाहेब वागचौरेंनी त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आजही निलवंड लाभक्षेत्र पण तो जो प्रश्न आहे तर दोन्ही खासदार आमने सामने आले तर नक्कीच आपण त्यांची चर्चा करणार आहेत. एक छोटीशी प्रतिक्रिया मला या बाबांची घ्यायची, ती खूप केव्हापासून आपला हा विषय ऐकतात. बाबा काय सांगाल, कोण उमेदवार येऊ शकतो? काही नाही, आम्हाला काय गरज नाही कोणते उमेदवार. एकदम त्यांची देखील एकदम रास्त प्रतिक्रिया आहे. आम्हाला कोणत्याही उमेदवाराची गरज नाही. काय सांगाल तुम्ही अगदी थोडक्यात? लोखंडे साहेब निश्चित निवडून येईल. आपला हा भाऊसाहेब वागचौरे. लोखंडे की वागचौरे? भाऊसाहेब वागचौरे. आणि कांबळे का नाही? कांबळेचं विषय इथं परिचयच नाही झाला. म्हणजे परिचय नसल्यामुळे ते थोडे मागे राहतील. काय सांगाल तुम्ही एक आता व्यावसायिक आहात थोडक्यात? माझा परिचय त्यांचा. आता मी स्वतः काँग्रेसचा आहे, काँग्रेस पक्षाला मानणार आहे. तर बाळासाहेबांमुळे कांबळे साहेबांना जास्त मतं पडतील. म्हणजे थोरातांमुळं इथं कांबळेंना मतं जास्त पडतील. ठीक आहे, थोडक्यात अगदी थोडक्यात एकदम थोडक्यात शेवटची प्रतिक्रिया. नाही काय नाही, इथं आहे ना आता कुणी काही जरी सांगितलं ना तर लोखंडे साहेबांना चांगल्यापैकी म्हणजे 30-35% मतदान पडलं इथं. भाऊसाहेब वागचौरेला पडलं असतं आणि भाऊसाहेब वागचौरे 40%वर गेले असते, पण त्यांनी ती दलबदलपणा झाल्यामुळं त्यांच्यावाले ते मागं पडले आणि लोखंडे साहेब. आणि कांबळे? कांबळेचं काही, कांबळेचं आमचा काही संबंधही नाही आहेत ना आणि कांबळेचं काही तसा विषय नाही. वंचित आघाडीचा तर काही संबंधच नाही. कोण तुम्हाला तरी माहिती आहे का? नाही माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. वंचित आघाडीचे डॉक्टर साबळे यांचं नाव येतं आहे. बाबा एकदम शेवट थोडक्यात. भाऊसाहेब वागचौरेच येतील. इथं जास्त मतं या गावामध्ये भाऊसाहेब वागचौऱ्यांनाच पडतील. आणि कांबळे? कांबळ्यांना नाही पडणार. वागचौरे आणि लोखंडे कांबळे म्हणजे समांतर पडेल. वागचौरे लोखंडेमध्ये टफ फाईट टफ फाईट होणार. ठीक आहे, आपण आता एक दोन तरुणांच्या थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल थोडक्यात अगदी थोडक्यात कोणता पर्याय निवडाल आता शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी? आता अनेक उमेदवार आता रिंगणात उतरलेत. तर या ठिकाणी सदाशिव लोखंडे धांदरफळमध्ये याच्या अगोदर कधी आलेलं नाही. तर भाऊसाहेब वागचौरे रामेश्वर सभामंडपासाठी त्यांनी आम्हाला निधी पण दिलेला आहे आणि इथं धांदरफळमध्ये कदाचित धनुष्य बघून तर मतदान होणार नाही, पण मनुष्य बघून 100% मतदान होईल या ठिकाणी. एकदम सर्वांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मात्र ह्या भागामध्ये या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत अनेक नाराज आहेत. कोणी खासदार तर बघितलेलं नाही. ज्यांनी खासदार या ठिकाणी कामं केलेत त्यांनी पक्षांतर केल्यामुळे लोक त्यांच्यावरती देखील नाराज आहेत. काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत त्यांना देखील या ग्रामस्थांनी नागरिकांनी अजून पाहिलेलं नाही. त्यामुळे ह्या परिसरातले मतदार जे आहेत प्रचंड
नाराज आहेत. मात्र येणाऱ्या आता काही दिवसांमध्ये जो प्रचाराचा नारळ फुटन आणि जी काही सुरुवात होईल त्यावेळी ह्या उमेदवारांचे चेहरे नक्कीच ह्या ग्रामस्थांना मतदारांना पाहायला मिळणार आहे. मात्र हे चेहरे ज्या वेळेला दिल्ली दरबारी निवडून जातील त्यावेळी हे चेहरे ह्या गावामध्ये येऊन पुन्हा एकदा लोकांना आपले चेहरे दाखवतील का, हे समस्या गेल्या 5 वर्षातही पाहिले आणि यापुढे 5 वर्षातही पाहायला आपल्याला मिळणार आहे. आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये. तोपर्यंत नमस्कार.